तुम्ही सणावारासाठी छान आवरून तयार झालेला आहात. मेकअप, केस, साडी, ड्रेस सगळं इतकं सुंदर आहे की आहा, अशा तुम्ही दिसताय. पण तरीही कुणीतरी मध्येच पचकन तुम्हाला असं म्हटलंय, तुझं वजन जरा जास्त झालंय, जरा फारच बारीकच झालीये नाही का, काळी दिसतेस जरा, की केस थोडेसे असे हे झालेत नाही, थोडं विंचरायला पाहिजे. ह्या कमेंट्स आल्यात तुम्हाला कधी? सोशल मीडियावरती असेल, नाही तर अगदी शेजारच्या काकू असतील, घरातली माणसं असतील आणि आपले खूप जवळचे नातेवाईक सुद्धा असू शकतात. मलाही सोशल मीडियावरती नुकतंच खूप छान 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 कमेंट्स आल्या. कमाल. माझ्या सगळ्या दिसण्यावरती खूप लोकांचं खूप म्हणणं होतं. त्याच विषयी बोलण्याची प्रचंड गरज आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयी बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ब्युटी स्टँडर्ड्स नीड्स टू चेंज इमिजिएटली. या सौंदर्याच्या व्याख्या म्हणजे हे म्हणजे सुंदर, हे म्हणजे अगली. तर तो शब्दच मला आवडत नाही, म्हणजे कुरूप. हे जे आपल्या डोक्यामध्ये आहे हे बदलायला पाहिजे आता. अगदी AI, टेक्नॉलॉजी, रोबोट्स, ऑटोमेशन, इतक्या सगळ्या प्रगती आपली झाली टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, सौंदर्याच्या बाबतीत, स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत. जेव्हा सुंदर काय म्हणजे सुंदर आणि काय म्हणजे कमी सुंदर किंवा कुरूपच आजकालच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट, हे जरा बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी नंबर 1, कुरळे केस. म्हणजे घाणेरडे, विस्कटलेले, खराब न विंचरलेले केस असतात आणि सरळ केस म्हणजे खऱ्या अर्थानं अतिशय हेल्दी, छान असे नॅचरल नॅचरल बरं का, बाय द वे. त्याला खऱ्या अर्थानं तेल लावलंय, विंचरलेले, आवरलेले, आंघोळ केलेले, स्वच्छ असे केस म्हणजे सरळ केस आहेत. हे बदलण्याची गरज आहे. मला अजून आठवतंय 10-15 वर्षांपूर्वी जवळजवळ मी मुंबईमध्ये गेलेले आणि तेव्हा मालिकांसाठी मी काम करायचे. जे मुख्य पात्र असायचं ना मालिकेतलं, तिचे केस सरळ असायला पाहिजेत. आणि त्यासाठी जर माझ्यासारख्या मुलीचे जिचे नॅचरल केस कुरळे आहेत, आमचे केस ओढून ओढून सरळ केले जायचे. माझ्यासारख्या लहान वयातल्या मुलीला सुद्धा असं वाटायचं की किती घाण ना माझे कुरळे केस आहेत, माझे केस सरळ असते तर किती मी छान दिसले असते, मी किती घाण दिसते, हे मला तेव्हा सुद्धा वाटायचं. आणि इतकं वाईट वाटायचं ना मला या गोष्टीचं. ग्रामीण भागामध्ये लहान मुलींना सुद्धा अजूनही ते कुरळे केस सरळ व्हावे यासाठी प्रचंड तेल लावलं जातं. जोर जोरात दुखून येतात केस विंचरताना. अशा पद्धतीनं बारीक कंगव्याच्या फणीनं विंचरलं जातं. टाईट वेणी घातली जाते. इथून वेण्यांच्या तिथे मुळाशी मागे फोड येतात. इतकी टाईट वेणी घातली जाते म्हणजे केस थोडे तरी सरळ होतील. आणि विंचरत जाते केस, विंचरत जा. म्हणजे काय, विंचरल्यानं आयुष्यात सरळ केस होतात का कुरळ्या? मुळात का करायचे सरळ? हे बदलण्याची आवश्यकता आहे. हा मुद्दा तुम्हाला कदाचित नवीन वाटत असेल, पण प्रेक्षकांमध्ये ज्या ज्या मैत्रिणी, मुली किंवा तुम्ही स्वतः जर तुमचे सुंदर कुरळे केस असतील, स्वतःवरती प्रेम करायला लागा. अजिबात हे म्हणजे चांगले केस, हे म्हणजे वाईट नाही. मी माझ्या पोस्टच्या खाली थोडे विंचरायला पाहिजे होते केस, थोडे छान सेट करायला पाहिजे. अरे माझे केस असेच आहेत, उलट एवढा हेअरफॉल झालाय तरी बघा केवढा व्हॉल्यूम आहे, कारण की कुरळे आहेत. 4 डोक्यावरती केस असले तरी इतके सुंदर फुलतात आणि कुरळे होतात ना, की असं वाटतं की छान लहान बाळाचे कसे कुरळे असतात थोडेसे, इतके सुंदर केस होतात ना. आणि मला खूप प्रेम आहे माझ्या केसांवरती. मी मधून किडे करते ना, हेअर बोटॉक्स वगैरे, तरी मला नंतर पश्चाताप होतो की अरे यार, 1-2 महिन्यातच 1-2 वेळा छान वाटतं, शूटिंगचे छान छान व्हरायटी मिळते आणि त्यानंतर काय होतं, कुरळे केसच छान होते. आणि प्लीज इतरांचे पण कुरळे केस आता आपण स्वीकारायला लागूया. नंबर 2, अस्सल, प्युअर, हँडलूम म्हणजे सुंदर, ब्लेंड, सेमी, फ्युजन म्हणजे वाईट. खरं सांगू, मी पण याच मताची होते. कारण की मला पण असं वाटतं की कारागिरांना रोजगार मिळतो, हँडलूमच्या गोष्टी आपल्या अस्सल पारंपरिक आहेत. मुद्दा बरोबर आहे. पण तमाम जनता आहे ज्यांना हे परवडत नाही. त्यांचं काय? तमाम जनता आहे ज्यांना काहीही केलं तरी नऊवारी नेसता येत नाही. मग आजकाल रेडीमेड हा छान पर्याय आलाय. त्यामुळे मी पण माझं मत बदललं. तमाम जनता आहे भारतामध्ये, खूप मोठी लोकसंख्या आहे. मिडल क्लास असेल, लोअर मिडल क्लास असेल, लेबर क्लास असेल, आजच्या हातावरचंच पोट आहे, आज मला काम मिळालं तर मला आज खायला मिळणार आहे, अशी जनता आहे. त्यांनी काय आयुष्यात पैठण्याच नाही नेसायच्या का? काठापदराच्या साड्याच नाहीत नेसायच्या का? चांगले कपडेच नाहीत घ्यायचे का? दिवाळीला शॉपिंगच नाही करायचे का? म्हणून त्यांच्यासाठीची सोय, सुविधा, त्यांना पण हौस मौज आहे, त्यांना पण दिवाळी आहे, सणवार आहे, त्यांच्यासाठी घेतली सेमी पैठणी. त्याच्या खाली घाणेरड्या कमेंट्स. फ्युजन, ठीक आहे ना, वेल्वेटचं साधं कापड, ते पण प्युअर वेल्वेट नाही, किंवा काहीतरी सिल्क सारखं दिसते पण अजिबात प्युअर सिल्क नाही, काहीतरी काठापदराचे पण नाहीये बुवा, प्युअर काठापदराचे नाही, त्याच्यावर खरं जरी काम, आणि ती नेसली आणि त्याचं काहीतरी रेडीमेड शिवून घेतले आणि ती पोरगी उभी आहे आणि एखादं छानसं काहीतरी रील केला. काही झालं की असं रील स्टार्सला नावं ठेवायची, सोशल मीडियावरती घाण करायची.
का नसेल परवडत ना तिला. तिच्या परीनं ती सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते, तिच्या परीनं काय कपाटातल्या 4 मेकअपच्या वस्तू आहेत त्या ती लावतीये, काहीतरी छानसं छोटंसं गाण्यावर डान्स करतेय, छोटंसं लिपसिंग करते. तुम्ही कोण ठरवणारे आहात हे म्हणजे ब्युटी स्टँडर्ड? नाही परवडत तिला. हँडलूमच्या प्युअर सिल्कच्या साड्या घेऊन मोठी होईल, 4 पैसे कमवेल, घेईल ना ती पण. पण तोपर्यंत जी खूप मोठी लोकसंख्या आहे, जी गरीब आहे, ज्यांना हे परवडत नाही आणि हे काय मूलभूत गरजेत येत नाही हो. म्हटल्यानंतर त्यांनी सौंदर्यच नाही का दाखवायचं, त्यांनी नटायचंच नाही का, त्यांनी शॉपिंगच नाही का करायचे. फ्युजन्स, रेडीमेड गोष्टी, साधे कापड सुद्धा ज्याला परवडते त्याला ते घेऊ द्या ना. प्युअर म्हणजे चांगलं आणि बाकीचे सगळे घाणेरडेच दिसतात आणि घाणच आहेत. हे जरा आपण काढून टाकूयात आणि करुणेनं एम्पॅथेटिकली बघूयात आणि या सगळ्याचा स्वीकार करूयात. नंबर 3, शॉर्ट केस म्हणजे घाण आणि लॉंग हेअर म्हणजे हेल्दी हेअर आणि फक्त सौंदर्य म्हणजे फक्त लॉंग हेअर. आई ग, आपण हे कधी बदलणार आहोत? त्याच्यामुळे कित्येक वेळा माझ्या असं लक्षात आलंय ना, कित्येक पार्टनर्स असतात, नवरे, घरातले वडील, म्हणजे पुरुषच ठरवतात की स्त्रियांनी काय करायला पाहिजे. तर त्यांचा पर्सनल चॉईस असू शकतो. जास्त फेमिनाईन दिसत असेल, जास्त सुंदर वाटत असेल त्यांना, ओके. किंवा काही स्त्रियांना सुद्धा की मला लांब केसच खूप आवडतात बरं का, मला खूप सुंदर वाटतात, माझ्या मुलीला पण हे करते, इथपर्यंत ठीक आहे. पण ती मोठी झाली, तिला छोटेसे केस आवडत असतील, किंवा दुसऱ्या कोणाच तरी तुमच्या जवळपासचे तुमच्या बायकोचे छोटेसे केस असतील, तिला थोडासा वेगळा हेअरकट करायचा असेल, की काय जबरदस्त आहे. मला खरंच कळत नाही. हेअरकट याच्यावरती मी लिटरली वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी देते. तो नसेल तर मी अजूनही अपडेटेड ह्याचा दुसरा पार्ट करायला तयार आहे की हेअरकट कधी करायचा असतो. मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी खूप मोठ्या हेअर फॉल आणि हेअर लॉस मधून गेले. 2-2.5 वर्षांनंतर माझ्या चाइल्ड बर्थ नंतर, अथांगच्या जन्मानंतर सगळ्या डेफिशियन्सीज, खूप वेगवेगळे हेल्थचे मला इश्यूज यायला लागले. खूप स्ट्रेस पण आलेला, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे खूप मोठा हेअर लॉस झाला. मग हेल्दी हेअर ठेवायचे असतील, त्याची क्वालिटी छान सुधारायची असेल, माझे कुरळे केस आणि हेल्दी छान कर्ल्स फॉर्म व्हावे, यासाठी मी लेंथ कट केली. इतके छान आता केस झालेले आहेत आणि ते वाढतात ना, केसांना इतकं आयुष्यात सिरियसली घ्यायची. केस ही काही सिरियसली घ्यायची केस नाही, पण इंटेंडेड. त्याच्यामुळे तुम्ही हेअरकट किंवा दुसऱ्यानं छोटे केस केले, तुम्हाला माहितीये मला काय कमेंट आले, मला सांगताना पण वाईट वाटते. कारण किती म्हणजे दरिद्री विचार हे कळतात माहितीये, कारण ही इच्छा आहे ना समोरच्याची. असं लिहून आलेलं की तुला काहीतरी घाणेरडा आजार झालेला दिसतोय, डिझीज झालेलं दिसतंय, म्हणून तू हे एवढे छोटे केस केलेत. मला इतकं म्हणजे कीव आली, मला एखाद्याला हर्ट झालं असतं, वाईट वाटलं असतं. मी मच्युअर आहे, मला माझी बॉडी आवडते, मला माझे केस आवडतात, म्हणून मी हे हसतेय या कमेंटवरती आणि तुमच्याबरोबर गप्पा मारते, कारण तुम्ही खूप चांगल्या माझ्या मैत्रिणी आहात. हे एखाद्याला किती लागू शकतं माहितीये, किती कुविचार, किती अनिच्छा आणि किती वाईट विचार आहेत. हे तुमच्या इच्छा आहेत या घाणेरड्या, ज्या तुम्ही तिथे येऊन कमेंट बॉक्समध्ये शी करताय याच्यावरती. किती लोकांना हे लागू शकतं आणि हे करावं का? तुम्ही नसेल केलेली ही कमेंट, पण तुमच्या डोक्यामध्ये जर ही संकल्पना असेल तर मला एवढंच सांगायचंय, हेअरकट ह्या केसांचे, आपले केस कोणत्या लेंथला जास्त हेल्दी राहू शकतात. माझ्या जीवनशैलीमध्ये मी काय बँकेत जात असेल, ऑफिसला जात असेल, शाळेत जात असेल, वर्किंग वुमन पण नसेल, घरामध्ये सुद्धा तुम्ही गृहिणी असाल, केवढं काम असतं गृहिणींना, तर म्हणजे एंडच नाही त्या कामाचा. तेव्हा मला हेअरस्टाईल मॅनेजेबल कोणती आहे, मला पटापट कुठे तयार होता येत आहे, माझ्यासाठी सोय कोणती आहे आयुष्यामध्ये, माझं आयुष्य सोपं आणि हॅपी कशाने होईल याचा विचार करा. एक. दुसरं, फेस फ्रेमिंग. फेस फ्रेमिंग खूप इम्पॉर्टंट असतं हेअरकटमध्ये. लोक फक्त लेंथ घेतात की एवढी लेंथ कापायची, एवढी, याच्यावरती चर्चा करत बसतात, शोल्डर की हे. लक्षात घ्या, फेस फ्रेमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. देर इज अ रिझन मी एवढाच हेअरकट केलाय, तो इथेच एंड होतो, तरी मागचे एवढे मोठे की ते टच होत आहेत. या सगळ्याच्या मागे सायन्स आहे, याच्यावरचा मी वेगळा व्हिडिओ करेल. पण हे म्हणजे लॉंग हेअर म्हणजे सुंदर, शॉर्ट हेअर म्हणजे वाईट, हा विचार आता डोक्यातून काढून टाका. नंबर 4, आता आपण मस्त गप्पा मारायला बसलोय, त्यामुळे मला तुमच्याबरोबर या एकेका मुद्द्यावरती एक वेगवेगळा व्हिडिओ होईल. खरं तर मेकअप, कोणाला तरी गरज असते मेकअपची, कोणाला तरी गरज नसते मेकअपची. मेकअप करावा लागतो याचा अर्थ हिची त्वचा खूप घाणेरडी असेल आणि ही खूप घाण दिसत असेल म्हणून मेकअपनं लपवती येते, आणि हिची त्वचा खूप छान आहे म्हणून ही एकदम नॅचरल नॅचरल ब्युटी. काय लॉजिक काय आहे याच्यामध्ये? मेकअप ही कला आहे, ओके. मेकअप तुमच्या त्वचेला कधी कधी सूट होतो, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स काहींना येतात, काहींना नाही येत. हा अतिशय वैयक्तिक चॉईस आहे, याच्यात काहीही. तुम्ही सुंदर आहात, तुम्हाला आता काहीतरी लपवायचंय, कोणाला तर काहीतरी दाखवायचंय, मुलं पटवण्यासाठी मुली मेकअप करतात, गोरं होण्यासाठी मेकअप करायचा असतो, हे सगळे प्लीज गैरसमज आहेत आणि हे बदलायला हवेत. एखाद्या मुलीनं मेकअप केला याचा अर्थ ती अगली आहे आणि ते लपवायला आता मेकअप करते, हे खोटं आहे.
याचा काही संबंध नाही. तुम्हाला मेकअप सूट होतोय, तुम्हाला मेकअप कला आवडते, तुम्हाला छान छान आवरून जायला, नटून तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये थोडीशी शोभा वाढत असेल, तुम्हाला थोडंसं आवरल्यासारखं, छान नटल्यासारखं वाटत असेल, 100% करा. कोणाकडेही लक्ष देऊ नका. ज्या लोकांना अजिबात मेकअप आवडत नाही, त्यांचा सुद्धा त्यांना पण छान इव्हन मॉइश्चरायझर पण लावायला आवडत नाही. हरकत नाही. हा तुमचा अतिशय वैयक्तिक चॉईस आहे आणि हेल्दी स्किन, हेल्दी हेअर एकदम तुम्हाला जसं आहे तसं विना मेकअप बाहेर जायला आवडतं. ऑफिस कामं, तुमचं आयुष्य असं गेलेलं आहे. व्हेरी ग्रेट. काहीच नाही, छान आहे. हे फक्त 2 वेगवेगळे चॉईसेस आहेत. वैयक्तिक आणि ते सुद्धा अतिशय ही गरज वगैरे न हे करता हा पर्याय, एक्स्ट्राचा पर्याय हा छान आणि तो आपल्यापेक्षा वेगळा असेल तर तो स्वीकारता आला पाहिजे. नंबर 5, फ्लॅट पोट असेल तरच तुमची सेक्सी बॉडी आहे, सेक्सी फिगर आहे आणि मग तसेच ते कपडे घालायचे. थोडं सुद्धा जर पोट असेल तुम्हाला, कारण काही असेल, अतिशय जेन्युइन नॅचरल कारण असेल किंवा तुमची लहानपणापासूनची अंगकाठीच तशी असेल, तरी आम्ही स्वीकारणार नाही. तुम्हाला नावच ठेवणार. का? कारण की आमच्यावरती संस्कार झालेत. बॉलिवूड सेलिब्रिटीजचे, क्रिएटर्सचे, इन्फ्लुएन्सर्सचे. त्यांनीच विशिष्ट पद्धतीचे कपडे घालायचे. बाकीच्या सगळ्यांची अगली फिगर आहे, घाणेरडी फिगर आहे. त्यामुळे त्यांनी काहीच काहीच हौस मौज करायची नाही. क्रॉप टॉप घालायचं नाही, ड्रेसेस घालायचे नाही, टाईट ड्रेसेस नाही, साड्या नाही, काही करायचं नाही. पुन्हा एकदा, मी मच्युअर आहे. मला माझं शरीर प्रचंड आवडतं. इतकं गोड शरीर आहे. माझ्या शरीरानं एवढे वर्ष मला आयुष्य जगू दिलं. इतकं सुंदर जग आहे, ते अनुभवू दिलं. स्पर्शातून, जगण्यातून वेगवेगळे सुख अनुभवली मी. नटवलं स्वतःला. इतकं गोड बाळ माझ्या ह्या शरीरानं, चाइल्ड बर्थ इतकं मोठी गोष्ट असे काय वेगळ्या ह्युमन बिंगला तयार केलंय माझ्या शरीरानं. आय लव्ह माय बॉडी. लिटरली आय लव्ह माय बॉडी. मी रोज कृतज्ञता व्यक्त करते. म्हणून मला याचा परिणाम नाही झाला. न विचारता खाली कमेंट्स, एवढं सपोर्ट दिसतंय. तुम्हाला माहितीये मी कशातून जाते. चाइल्ड बर्थ डिलिव्हरी नंतर प्रत्येकाचे पोट ते पण लगेच जातात पिक्चरमध्ये. माय गॉड. हॉस्पिटलमधून बाहेर येते फ्लॅट पोट घेऊन. या जगात हे शक्य नाही. याच्यावरती मी आता कोणाला तरी घेऊन लिटरली आय वुड लव्ह अ पॉडकास्ट सिरीज वगैरे, ज्याच्यामध्ये मी ही चर्चा करेन डिटेलमध्ये. चाइल्ड बर्थ नंतर पोट जे अवयव शिफ्ट झालेले असतात, मोठं झालेलं असतं, जे वॉटर असतं, सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर लगेचच विचित्र लेवलला जणू प्रेग्नंटच नाही असं एकदम खपाटीला गेलेलं पोट येणं शक्य नाही. पिक्चरमध्ये, टीव्हीमध्ये जे दाखवतात ते खोटं आहे, हे समजून घ्या. जे लोक नवीन आहेत, ज्या लोकांना बाळ आहेत ते समजू शकतात हे, पण ज्यांना नाहीत हे प्लीज समजून घ्या. हे खोटं दाखवतात. असं फ्लॅट पोट होत नाही. व्यायामानं, डाएटनं, पुन्हा एकदा ते पण ब्रेस्ट फिडिंग थांबल्यानंतर खूप कष्टानं तिथपर्यंत यावं लागतं. अवयव शिफ्ट झालेले असतात. माझ्यासारखी परिस्थिती असेल तर ॲम्ब्लिकल हार्निया असतो, डायसिसिस रेक्टाय असतो, किती वेगवेगळे हेल्थ इश्यूज असतात. त्याच्यामधून लोक जात असतात. आपल्याला समोरच्याचा स्ट्रगल माहित नाही. ऑन टॉप ऑफ इट एखाद्याला प्रेग्नंट व्हायचंय आणि ती होत नसेल बिचारी स्त्री, आणि तुम्ही थोडंसं पोट दिसलंय म्हणून तिच्या पोस्टच्या खाली किंवा काय सोसायटीतून भेटताना जाता येताना म्हणताय काय काय गुड न्यूज आहे वाटतं. काय परिणाम होत असेल तुम्हाला समजू शकते. रोज उठून तुम्ही दर महिन्याला वाईट वाटतं, रडू येतं की अरे परत पाळी आली आणि नाही होता येते प्रेग्नंट, नाही कन्सिव्ह करता येते, आणि इतर लोक म्हणतात जरा पोट आले. अरे काय, मला कळतच नाही लॉजिक. हे फ्लॅट पोट आणि ऍब्सचं जे ऑब्सेशन आहे ना आपल्याकडे, आणि ते म्हणजे सेक्सी फिगर. बाकीच्यांनी म्हणजे साड्या नेसायच्या नाहीत, पोट दाखवायचं नाही. त्याच्यानंतर ते हे टायगर स्ट्राइप्स म्हणजे काय, मस्त स्ट्रेच मार्क्स. इट इज इम्पॉसिबल टू नॉट टू हॅव स्ट्रेच मार्क्स. याच्यावरचा मी व्हिडिओ करणार होते पण मी तो नाही केला, कारण मला ऑनेस्टली याच्यावरती बोलायचंय. मी तो वेगळा नंतर करेन. हे थोडंसं कमी करू शकता, थोडेसे टाळू शकता. अजिबात स्ट्रेच मार्क आले नाहीत हे शक्य नाही. त्याच्यामुळे प्लीज ज्याचं फ्लॅट पोट नाही त्यांना आपण स्वीकारूयात, आणि रादर दॅट इज सेक्सी इंडियन ब्युटी. आपल्याकडे हे असले घाणेरडे प्रकार जे आलेले आहेत ना, खपाटीला गेलेले आणि साईज 0 म्हणजे सुंदर, ते प्लीज आपण काढून टाकूयात. नंबर 6, स्टायलिंगमध्ये, स्पेशली कपड्यांमध्ये, देर इज नथिंग रॉंग किंवा राईट. चूक आणि बरोबर काहीच नाहीये. मी सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट आहे. पर्सनल स्टायलिंगचे 6 प्रकार असतात. तुमच्या जीवनशैलीप्रमाणे, तुमच्या बजेटप्रमाणे, अफोर्डेबल, अप्रोप्रिएट, अट्रॅक्टिव्ह, तरी तुमची पर्सनॅलिटी त्याच्यातून दिसेल, आणि ऑथेंटिक म्हणजे तुम्ही जसे आहात तसे, अशा पद्धतीचं स्टायलिंग कुणीही कसंही करू शकतो. याच्यामध्ये काही चूक आणि बरोबर नाही. एखाद्याला वाटलं की एक छानसा शर्ट आहे आणि त्याला मला ब्लाऊज म्हणून घालायचंय, त्याच्यावरती मला साडी नेसायची, काय हरकत आहे. एक पोस्ट होती ज्याच्यावरती मी नारायणपेठ साडी नेसली आहे आणि
साऊथ इंडियन पद्धतीची जी टेम्पल ज्वेलरी असते अशी छान अँटिक अशी सोनेरी सर म्हणजे नारंगीकडे जाणारं एकदम पिवळं धम्म सोनं नाही, नारंगीकडे जाणारं सोनं, बारीक बारीक काम. तर ती इतकी छान दिसते ना, मोठे मोठे टेम्पल ज्वेलरीचे हार, त्याच्यानंतर एखादा गळ्यातलं चोकर सारखं म्हणजे एकदम पारंपरिक आपली मराठी ठुशी न घालता काहीतरी वेगळं. कारण एरवी पण मी ठुशी घालतच असते. मराठी पारंपरिक दागिन्यांवरती हा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची नावं वगैरे हे सगळं समजून घ्यायचं, हे सगळं आपण घालायचं, छान छान प्रमोट करायचं, हे चालूच राहणार. कधीतरी काहीतरी वेगळं केलं, त्याच्यामध्ये रॉंग किंवा राईट नाही, मला लगेच त्याच्यावरती मेसेज की हे ना रॉंग आहे, याच्यावरती हे जात नाही, त्याच्यामध्ये हे म्हणजे हेच घालायचं. आपण काही असं एकच एक ठरवून आणि दुसरं काहीतरी कोणी वेगळं केलं की नाही नाही हे चूक आहे आणि त्याच्यावरती युद्ध. असं फेसबुकवरती एक युद्ध, इंस्टाग्रामवरती एक युद्ध, युट्यूबच्या खाली युद्ध. मला हे कळत नाही, कमेंट्स करणाऱ्यांना फार वेळ आहे का आपल्याला लागून आपण घेतोय म्हणजे आता आपणच गेंड्याचं कातडे होऊन घेऊन असं इनह्युमन म्हणून फिरायला पाहिजे. मला याच्यातलं कळत नाही. आपण त्याचसाठी चर्चा आणि गप्पा छान मारतोय. स्टायलिंग मध्ये कोणतीच गोष्ट रॉंग किंवा राईट नाही. फार फार तर अशी असू शकते की ही गोष्ट जास्त शोभते, ही गोष्ट जरा कमी शोभून दिसतेय, कमी सूट होतीये, दॅट्स इट. पण रॉंग आहे, वाईट आहे, कुरूपच दिसते असं काहीही नाही. आता मला सांगा, खण हा प्रकार महाराष्ट्रातला आहे, इरकल हा प्रकार महाराष्ट्रातला आहे, कितीतरी गोष्टी या कर्नाटकातल्या, साऊथ इंडियन छान आहेत, कितीतरी नॉर्थकडच्या आहेत. त्याच्यामुळे ब्लेंड्स आलेले आहेत, वेगवेगळे फॅब्रिकचे ब्लेंड्स आलेले आहेत, वेगवेगळे छान छान फ्युजन आलेले आहेत. आणि मॉडर्न असणं, प्रोग्रेसिव्ह असणं म्हणजेच या गोष्टींचा वेगवेगळा स्वीकार करणं आणि स्टायलिंगमध्ये गमती जमती करणं. आणि ह्या गमती जमती तुम्हाला कुठेतरी दिसल्या ना, त्या आपण आता स्वीकारायला लागूयात. वजन कोणाचं जास्त असावं, कोणी बारीक व्हावं, आपल्या हातात आहे, आपल्या हातात नाही. समोरचा माणूस कोणत्या स्ट्रगल मधून जात असेल, त्याचे कोणते हेल्थ इश्यूज असू शकतात, त्याचा आयुष्यातला स्ट्रगल तुम्हाला माहिती का, कोणीतरी कुणाची तरी सेवा करत असेल, घरी आजारी माणूस असेल, फायनान्शियल स्ट्रगल चालू असेल, मानसिक काहीतरी आजार असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतात, नात्यांमध्ये कुठचा तरी तणाव आलेला असू शकतो, त्याच्यामध्ये बऱ्याचदा खाल्लं जातं आणि मग त्याच्यामध्ये वजन वाढतं, बऱ्याचदा खूप वजन कमी होतं कारण खूप मोठ्या कुठच्या तरी ट्रॉमा किंवा इन्सिडेंट घटनेतून एखादा माणूस गेलेला असतो. नाही विचारलेलं तर नाही उघडायचं तोंड. तोंड उघडलं तर फक्त आणि फक्त चांगलं दिसलं पाहिजे आपल्याला समोरच्यातलं आणि कौतुकच आलं पाहिजे. हे जर आपण ठरवलं ना, आपण फक्त आणि फक्त काइंडनेस, खूप पॉझिटिव्हिटी आणि फक्त आनंद देणार आहोत समोरच्याला, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि ना ते माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. चुकून कधी कधी अनकॉन्शियसली मी पण बोलून गेले आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की शपथ उर्मिला, आपण काय मूर्खासारखा प्रश्न विचारला, हे नाही बोलायला पाहिजे होतं आपण. हे मी पण केलेलं आहे. ही माती मी तुम्हाला शिकवतेय असं नाहीये. ह्या सगळ्या चुका कुणीतरी माझ्या बरोबर केलेल्या आहेत, माझ्याकडून कोणाला तरी हर्ट झालेलं आहे आणि त्याच्यामधून मी शिकले की कानाला खडा, हे असं वेड्यासारखं विचारायचं नाही उर्मिला. मी नंतर जाऊन त्यांना सॉरी म्हटलंय, मी सॉरी आम्ही असं डायरेक्ट म्हटलं. तर आपल्याला कळत नाही पण आपण नकळतपणे समोरच्याला जज करत असतो. आपल्याकडे तर आणि ते काय अजून एक आहे ते रंगाचं, की काळं म्हणजे खराब, गोरं म्हणजे सुंदर. मग ती तशीच मुलगी, हा तर एक वेगळा बाजार आहे. लग्न आणि विवाह जुळवणे वगैरे हा एक वेगळं मार्केट आहे. आणि दुर्दैवानं हे अजूनही अप्लाय होतं, शहरात असेल ग्रामीण भागात असेल, आपल्याला वाटतं पण अजूनही हे अशा जाहिराती असतात, गोरी मुलगी पाहिजे. अजूनही मुलांमध्ये, मुलींमध्ये सुद्धा, मुली सुद्धा मुलांना असाच दिसणारा याच रंगाचा पाहिजे वगैरे, हे सगळे अजूनही आहेत गोष्टी. आणि मग नंतर नियत बघितलेलं नसते, माणूस बघितलेला नसतो, नंतर पश्चाताप होतो. सगळं पुढचं एका दिवशीचा विवाह किंवा लग्न सोहळा बघितला जातो आणि मॅरेज बघितलं जात नाही, संसार बघितला जात नाही, कारण शहाणपणाच नाही कुठेच वापरलेला गेलेला. आणि त्याच्यामुळे ह्या अशा चॉईसेस नंतर पथ्यावरती पडतात. सणावाराच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या छान छान विषयांना हात घालतोय, आपण जास्त नटतोय, पण आपण जास्त छान छान खरेदी पण करतोय, आपले वॉर्डरोब्स परत रिवॅम्प होतात कारण फेस्टिवल्स आलेले आहेत. या सगळ्या काळामध्ये ना मला असं झालं की फक्त बाहेरचं सौंदर्य का, आपल्या मनामध्ये ज्या सौंदर्याच्या संकल्पना आहेत त्या आपण जरा चेक करूयात ना. आणि म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीला, जिला इतक्या सकारात्मक कमेंट्स येतात, तिला पण पोस्टवरची एखादी कमेंट टर्न ऑफ करावी लागावी, हे किती दुर्दैव आहे. मग तर अजून माझ्यापेक्षा वयानं लहान असतील किंवा नवीन क्रिएटर्स असतील, नवीन इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा वयानं लहान असतील किंवा थोडेसे वयानं जास्त असतील, नव्यानं सोशल मीडिया वगैरे कोणत्या तरी काकू आजी छान छान काहीतरी टाकत असतील किंवा खऱ्या पण आयुष्यामध्ये सुद्धा किती हर्ट होत असेल ना. तर प्लीज आपण एकमेकांना दुःख नको देऊयात. विविधता आहे म्हणून जग सुंदर आहे, हे सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे. याच्यावरती मी थांबते. मला बोलावं असं वाटलं कारण आतलं पण सौंदर्य महत्वाचं आहे, जसं बाहेरच्या सौंदर्याबद्दल पण आपण बोलतच असतो. सणावारासाठी झटपट मेकअप कसा करायचा, छान छान साड्या, ऑर्गॅन्झा साड्या, अवघड गोड साड्या कशा नेसायच्या, पण सगळे व्हिडिओज घेऊन येणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.